श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. 2 मार्चला सोमवार आलेला आहे आणि या दिवशी आलेली आहे होळी. होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला येतो. या पौर्णिमेला हुताष्मी पौर्णिमा म्हणतात. 3 मार्चला धुलिवंदन असणार आहे. या दिवसाला करी दिन सुद्धा म्हणतात. आता 2026 मधील पहिले चंद्रग्रहण 3 मार्चला म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी आलेले आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला नियम देखील पाळायचे आहेत. होळी हा सण का साजरा करतात तर बघा, दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी प्राप्त व्हावे म्हणून होळी हा सण आपण साजरा करत असतो. होळी दहनामुळे आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकट, वाईट शक्ती, नकारात्मकता, आजारपण दूर करण्याचा प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक प्रमाणात वातावरणामध्ये वावरत असते. तंत्रशास्त्रानुसार आपण होळीच्या दिवशी नारळाचा उपाय केला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, रोग दूर होतात, अशुभ बाधा नष्ट होतात. तर होळीच्या दिवशी एका नारळाचा उपाय करायचा आहे. यामुळे घरात बरकत राहील, घरातील भांडणे, कटकट दूर होतील, घरातील लोकांची प्रगती होत राहील. हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करायचा आहे आणि एकदाच करता येणार आहे. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. हा उपाय होळीच्या दिवशी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करायचा आहे, म्हणजे सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही या कालावधीमध्ये हा उपाय करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्त्व आहे. नारळ सुख समृद्धीचे प्रतीक आहे. नारळ हे लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते. नारळाचा बाहेरचा कडक कवच माणसाचा अहंकार, कठीण प्रवृत्ती दर्शवतो आणि आतील खोबरे व पाणी निर्मळ मन किंवा आत्मेचे प्रतीक आहे. बघा, जर होळीच्या दिवशी या नारळाचा उपाय करणं म्हणजेच अहंकार पूर्णपणे नष्ट करणे होय. आपल्याला होळीच्या दिवशी लवकरच उठून आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यात हळद, गंगाजल टाकून आंघोळ करावी. होळीच्या दिवशी खूप प्रमाणात नकारात्मक शक्ती असते, त्यामुळे असा उपाय जरूर करावा. उपाय कोणता आहे चला तर मग बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाळलेले नारळ. ओला हिरवा नारळ येथे चालणार नाही. तो नारळ थोडा सोलून घ्यायचा आहे. आता या नारळावरील 3 डोळे असतात ते थोडेसे फोडून घ्यायचे आहे आणि आतमध्ये समप्रमाणात तूप आणि साखर भरायची आहे. जितके तूप आणि साखर बसेल तितके भरून घ्यायचे आहे. आता हा नारळ हातात घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. नारळाची शेंडी ही ज्या व्यक्तीवरून नारळ उतरवणार आहात त्या व्यक्तीकडे नारळाची शेंडी करायची आहे. अगदी लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत हा नारळ तुम्हाला 7 वेळेस उतरून घ्यायचा आहे. नंतर बाहेर जाऊन मुख्य दरवाजासमोर उभा राहायचं आहे आणि आपल्या घरावरून सुद्धा 7 वेळेस नारळ हा उतरून घ्यायचा आहे. त्यानंतर हा नारळ कोणाशीही न बोलता होळीमध्ये टाकायचा आहे. तुम्ही जर सार्वजनिक होळी पेटवत असाल तर त्या होळीमध्ये तुम्ही हा नारळ दहन करायचा आहे, किंवा तुम्ही घरच्या घरी छोटीशी होळी पेटवत असाल तर त्या होळीमध्ये हा नारळ तुम्हाला दहन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 5, 11, 2 किंवा 21 वेळा होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहे. नंतर आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या बोलायच्या आहे.
माझ्यावर ज्या काही समस्या आहेत त्या नष्ट होऊ दे. कधीही माझ्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू देऊ नको. घरात कटकट, भांडणे, चिडचिड होऊ देऊ नको. सगळ्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे. सर्वांना सुखी आनंदी ठेव, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर होळीच्या दिवशी 6 नंतर घरामध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे. तो कसा करायचा? एक मातीची पंती घ्यायची आहे आणि पंतीमध्ये 2, 3 किंवा 4 अशा कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्यावरती कडुलिंबाचे जे पाने असतात ते पाने टाकून हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये, टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये हा जो धूप आहे कापराचा तो पूर्ण फिरवून घ्यायचा आहे. घरातील जी निगेटिव्हिटी असते ती पूर्णपणे नाहीशी होत असते. तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपायही करता येणार नाही आणि होळीसुद्धा पेटवता येणार नाही. आणि घरामध्ये जर एखाद्या स्त्रीला काही अडचण असेल, म्हणजे प्रॉब्लेम असेल, तर एखाद्या घरातील व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.